नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय तर अनेक दुकानांमध्ये हॉटेलमध्ये सुद्धा पाणी आहे। गोदाकाठची मंदिरं देखील सध्या पाण्याखाली गेली। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी नाशिकमधून शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। शुभम, आपण बघतोय रात्रभरापासून पाऊस सुरू आहे, विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, काय नेमकी खबरदारी सध्या घेतली जाते, काय चित्र आहे? नक्कीच यामिनी रात्रभरापासून जो सुरू असलेला पाऊस आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग जो देखील आहे तो 5000 पेक्षा जास्त क्युसेकने गोदापात्रात सुरू आहे आणि त्यामुळे मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आहे। हा संपूर्ण रामकुंडचा परिसर जर पाहिला तर हा पुराखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर गोदावरी नदीने देखील या ठिकाणी जी धोक्याची पातळी आहे ती देखील ओलांडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण गोदावरी नदी जे ते दुथडी भरून वाहते आहे। रामकुंड परिसरातील जे छोटे मोठे हॉटेल आहेत त्या ठिकाणी हे मंदिर आहेत ते देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सकाळच्या सुमारास या ठिकाणी राज्यभरासह देशभरातून जे पर्यटक आहेत ते पूजाविधी करण्यासाठी येत असतात, त्यांची देखील अडचण होताना पाहायला मिळते। पुराच्या पाण्यातून ही पूजाविधी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। तर हा संपूर्ण गोदापात्राचा परिसर जर आपल्याला पाहायला मिळतोय तो हा पुराखाली गेल्याचा दिसून येत आहे। एकूण जर पाहिलं तर नाशिकच्या गंगापूर धरणासह नांदूर मंगमेश्वर धरण असेल, त्यासोबत इतर दादरा धरण असेल, या धरणातला देखील पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे या रामकुंड परिसरात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। एकूण जर पाहिलं तर जवळपास हा दुतुंड्या मारुती आहे त्याच्या देखील मानेपर्यंत या ठिकाणी हे पुराचं पाणी आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन जे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। रामकुंड परिसर असेल, त्यासोबत कपालेश्वर मंदिर असेल, गंगा गोदावरी मंदिर असेल, त्यासोबत ह्या समोरचं वाहनतळ आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेलं आहे। अगदी रस्त्यापर्यंत हे पुराचं पाणी येऊन पोहोचले। त्यामुळे नागरिकांनी देखील या ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। आज दिवसभर देखील पावसाचा जोर हा कायम असला त्यानंतर देखील गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। यामिनी, अगदी धन्यवाद शुभम माहितीसाठी। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। मनमाड शहरामधून वाहणाऱ्या पांझण आणि राम गुळणा या नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं झोडपलं